श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, 1956मध्ये मी PhDच्या प्रबंधाकरिता श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्रावर काम सुरू केले तेव्हा पंडित महाभागवत डॉक्टर कुर्तकोटी हे स्वतः एक शंकराचार्य असल्याने त्यांच्याकडून काही माहिती व मार्गदर्शन मिळाले तर पाहावे म्हणून मी नाशिकला गेलो. त्यांचा मुक्काम त्यावेळी तेथे गंगापुरीतील मठात होता. एक प्रकांड पंडित व श्री महाराजांच्या प्रथम श्रेणीतील एक शिष्य म्हणूनही त्यांना पाहण्याची व भेटण्याची इच्छा होतीच. पुण्यातील इतरही काही माणसांना तशीच इच्छा होती व मी त्यांच्याकडे जाईन तेव्हा माझ्याबरोबरच येण्याची आपली इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. मी अर्थातच नाही म्हणू शकत नव्हतो. मी त्यावेळी श्री तात्यासाहेब केतकरांचे मेहुणे श्री पंडितराव गोखले यांच्याकडे उतरलो होतो. त्याच वर्षी सिंहस्थ असल्यामुळे रामेश्वरची यात्रा नुकतीच करून आलेले अनेक लोक व पुण्याचेही काही लोक श्री तात्यासाहेबांच्या बरोबर नाशिकला आलेले होते. मी ज्या दिवशी डॉक्टर कुर्तकोटींकडे जाणार होतो त्या दिवशी श्री महाराजांना श्री गोखले यांच्या तुडुंब लोकांनी भरलेल्या हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता भेटलो व त्यांना मी तिकडे जात असल्याचे सांगितले. तेव्हा बरे आहे, जाऊन यावे, पण आपले अभ्यासाचे काम आहे तरी एकट्यानेच जावे, बरोबर कोणाला नेऊ नये. माझ्याबरोबर येऊ इच्छिणारे लोक माझ्या मागेच बसले होते. त्यांनी स्वतःच हे ऐकले त्यामुळे मग ते आले नाहीत. त्यानंतर रोज सायंकाळी 5 वाजता निघून 5:30 ते 9 असे 6 दिवस मी त्यांच्याकडे जात होतो. केवळ श्री महाराजांमुळे हे शक्य झाले. असो, 1960मध्ये श्री महाराज लोकांना घेऊन काशीयात्रेकरिता गेले. सुमारे 170 माणसे होती. या यात्रेची सर्व आखणी व व्यवस्था श्री दत्तोपंत काशीकर यांनी केली होती. ती करण्यात ते अत्यंत कुशल होते. ती सर्व पूर्ण झाल्यावर त्यांनी ती श्री महाराजांना वाचून दाखविली. ती सर्व व्यवस्था ऐकून झाल्यावर श्री महाराज म्हणाले, उत्तम आहे, परंतु राम सगळ्यांचा आहे व त्याच्याकरिता काहीतरी वाव ठेवावा. पुढे दिल्लीला जाईपर्यंत सर्व ठरल्याप्रमाणे झाले, परंतु तेथे रेल्वेच्या डब्यांची व माणसांची बरीच काही गडबड झाली. पुढे सर्व व्यवस्थित झाले, परंतु श्री महाराज वरीलप्रमाणे म्हणाले तेव्हा कुठेतरी काहीतरी गडबड होणार असे वाटलेच होते, असे श्री काशीकर वरील हकीकत सांगताना म्हणाले. असो, श्री महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आपल्या 20-22 वर्षे वयाच्या मुलाला घेऊन आले. त्याच्या पोटात सारखे दुखत असे आणि औषधाचा उपयोग होत नव्हता. श्री महाराजांनी त्याला तो रात्री पाणी किती पितो याबद्दल विचारले. त्याने सांगितले की तो झोपताना तर पाणी पितोच, परंतु प्रत्येक जाग येते तेव्हाही पाणी पितो. तेव्हा श्री महाराज म्हणाले, झोपताना पाहिजे तेवढे पाणी पिऊन घ्यावे, परंतु नंतर पुन्हा पुन्हा पिऊ नये, त्रास होण्याची शक्यता आहे. पण त्याने ऐकले नाही. नेहमीप्रमाणे पाणी पिणे चालूच ठेवले. काही दिवसानंतर त्याच्या पोटात दुखणे अतिशय वाढले व त्याला डॉक्टरकडे नेले तेव्हा त्यांनी अति पाण्यामुळे आतील आतडी कुजून गेली आहेत, आता काही करता येणार नाही असे सांगितले. काही दिवसांनी त्याचा त्यातच अंत झाला. या घटनेत सर्वज्ञ तत्वाची झलक असल्याचे दिसते. असो, साधक हो, तीर्थस्वरूप D.G. जोशी हे 36 ते 38 वर्षे दम्याचे रोगी होते. एकदा ते तीर्थस्वरूप वा रा अंतरकर यांना म्हणाले, एकदा दमा सुरू झाला म्हणजे 8-8 दिवस पलंगावरून खाली उतरता येत नाही. कधी कधी इतका त्रास होतो की असे वाटते की गॅलरीतून खाली उडी टाकून सर्व आयुष्य संपवून टाकावे. ही गोष्ट श्री महाराजांना कळल्यावर श्री महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 94228432
53 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.